नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण बघूयात कडधान्य कोणी, किती आणि कशी खावीत. आयुर्वेदामध्ये शिंबी धान्याचं वर्णन जे आहे तर ते खूप आधीपासून केलेलं आहे. आपल्या पारंपरिक आहारामध्ये पूर्वापार पद्धतीनुसार शिंबी धान्य जे आहे तर त्याचा आपल्या आहारात समावेश हा असतोच. शिंबी धान्य म्हणजे काय? तर शिंबी म्हणजे शेंगा. शेंगांमधून जे धान्य किंवा ज्या बिया मिळतात त्याचा धान्य स्वरूपामध्ये जो आपण आहारामध्ये उपयोग करत असतो त्याला शिंबी धान्य असं म्हणतात. सोप्या भाषेत म्हणजे कडधान्य किंवा डाळी ज्या आहेत तर ते म्हणजे शिंबी धान्य. आपण जर आपला पारंपरिक आहार बघितला तर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात डाळ किंवा कडधान्य जे आहे तर ते आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश असतो. आधुनिक शास्त्राने पण आहाराचं जे आहे तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट, मिनरल्स, विटॅमिन्स असं जे आहे ते वर्गीकरण केलंय आणि हे सगळं मिळून परिपूर्ण आहार होतो असं सांगितलंय. तर त्यातले जे प्रोटीन्स आहेत तर डाळी आणि उसळींमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण हे जास्त असतं. त्यामुळे शिंबी धान्य जे आहे किंवा कडधान्य किंवा डाळी आहेत तर त्याचा समावेश जो आहे तर तो आपल्या आहारामध्ये नेहमीच असायला हवा. तर आता ह्या ज्या डाळी आहेत किंवा शिंबी धान्य आहे तर ते कसं तर साधारण तुरट रसप्रधान, काही वेळेला गोड, काही उष्ण, काही वेळेला थंड अशा पद्धतीचं हे अन्न असतं. शिंबी धान्य आहे ते जनरली वात वाढवणारं असतं. शेंगा वर्गातलं असल्या कारणाने वात जो आहे तो त्याच्यानी थोडासा वाढतो किंवा पोट फुगणं असा जे आहे तर ते होऊ शकतं. म्हणून मग त्याबरोबर तेल किंवा तूप जे आहे तर ते व्यवस्थित प्रमाणामध्ये वापरलं जातं. आता आपण उसळी करत असताना ना त्यात तेलाचं प्रमाण जे आहे तर ते व्यवस्थित असतं किंवा आपण वरण भात घेतला तर त्यावर तूप जे आहे तर ते घेतलं जातं. गरम गरम पुरणपोळी केली तर ती तुपात बुडवून किंवा त्याच्यावर साजूक तूप घालून मग ती खाल्ली जाते. का? तर कडधान्यामुळे किंवा डाळींमुळे जे थोडासा वात वाढणार असतो तो तिथेच बॅलन्स करावा म्हणून आपल्या पारंपरिक आहारामध्ये त्या धान्याबरोबर तूप किंवा तेल जे आहे ते घेण्याची पद्धत आहे. तर असं हे कडधान्य आपण कसं सेवन करावं? तर ते सगळ्यांना पचतं का? कारण जर ते कडधान्य पचलं तरच त्यातील प्रोटीन किंवा पोषक अंश जो आहे तर तो आपल्या शरीराला मिळेल. ते पचलंच नाही तर त्यातून पोषण होईल का? त्यामुळे त्याची मात्रा किती असावी? तर लहान मुलं, वृद्ध जे आहेत तर त्यांना प्रोटीन्स जे आहेत, हाय प्रोटीन एकदम पचत नाही किंवा ज्यांची पचनशक्ती जी आहे ती मंदावलेली असेल तर त्यांना पण ते पचत नाही. मग त्यांनी काय स्वरूपामध्ये प्रोटीन घ्यायचं? तर त्यांनी डाळ स्वरूपामध्ये धान्य जे आहे तर ते घ्यायला पाहिजे किंवा आपण वरण करतो तर त्याच्याऐवजी कढण केलं, सूप केलं तर ते त्यांना वरणाचं पाणी जे आहे ते त्यांना दिलं तर ते पचायला सोपं असतं. तसंच कडधान्य जी आहेत तर ती स्प्राउट्सच्या स्वरूपामध्ये पण खाल्ली जातात. तर स्प्राउट्स म्हणजे मोड आणून केली जाणारी कडधान्य किंवा त्याची उसळ जी आहे ती. बरेच जण वजन कमी करायचं असेल तर स्प्राउट्स खातात किंवा मोड आलेली कडधान्य जी आहेत ती तशीच कच्ची खातात. मग ती कच्ची पचतात का हो? तर सगळ्यांना ती कच्ची खाल्लेली कडधान्य पचत नाही. बहुतेक लोकांना ती पचतच नाहीत. मग ती मोड आलेली कडधान्य जी आहेत ती वाफवून घ्यावी किंवा व्यवस्थित शिजवून घ्यावी. मग ती सगळ्यांना पचेल अशी होतात आणि मग ती खाता येतात. तसंच कडधान्यांना जे आहेत तर ते मोड मोठे-मोठे 2-2 दिवस भिजवून आणि मोठे मोड आणून जर ते खाल्लं, तर त्यामुळे आयुर्वेदानुसार अ, शरीरामध्ये दाह निर्माण होतो, विदाह निर्माण करणारे ते आहेत, पित्तकर आहेत. त्याच्यामुळे आधमान म्हणजे पोटफुगी होते, गॅसेसचं प्रमाण वाढतं, ते दृष्टीला हानिकारक आहेत आणि कृमी निर्माण करणारे आहेत. त्यामुळे मोठे-मोठे मोड आणून कडधान्य जी आहेत, तर ती आयुर्वेदानुसार खाऊ नयेत. मग तुम्ही म्हणाल, "आम्ही कडधान्य अशी मोड आणून खायची नाहीत का? किंवा मोड आलेल्या उसळी खायच्या नाहीयेत का?" तर तसं नाहीये. तर तुम्ही मोड आणावेत, पण 1 दिवस भिजत घालून रात्रीपुरतं बांधून ठेवलं आणि छोटे-छोटे मोड आले, तर त्याच्यातनं पण तुम्हाला व्हिटॅमिन बी12 मिळेल आणि ते तुलनेने पचायला हलके असतील आणि ते व्यवस्थित शिजवून घेतले. शिजवताना त्यामध्ये ओवा, मिरपूड किंवा हिंग वापरलं. वरून तूप घेतलं, चतकोर लिंबाची फोड जी आहे ती पिळून घेतली. मग ते पचायला जे आहेत तर ते हलके होतात आणि मग
त्यापासून मिळणारं पोषक मूल्य जे आहे तर ते तुम्हाला मिळतं. तर ह्या पद्धतीने तुम्ही कडधान्यांच्या उसळी ज्या आहेत तर त्या करू शकतात. आता रोज रोज कडधान्य खायची का? तर नाही. रोज जे आहे तर तुम्ही डाळी या स्वरूपात कडधान्य खाऊ शकतात आणि उसळी ज्या आहेत म्हणजे मोड आलेल्या किंवा इतर भिजवून उसळी केलेल्या आहेत, तर त्या आठवड्यातनं एकदा दोनदा या स्वरूपात खायला काही हरकत नाही. रोजचा प्रोटीनचा तुमचा जो पोर्शन आहे, तर 1 वाटीभर वरण किंवा डाळ किंवा आमटी या स्वरूपामध्ये तुम्ही घेऊ शकतात. आता ज्यांची पचनशक्ती चांगली नाहीये किंवा अगदी लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, तर त्यांना मुगाचं कढण या स्वरूपात तुम्ही दिलं म्हणजे कुळथाचं कढण केलंय, मुगाचं कढण केलेलं आहे किंवा वरचं पाणी उकळून घेतलं वरण आणि वरचं जे पाणी आहे ते काढून त्यांना दिलं, तूप घालून दिलं, तर ते त्याच्यातनं त्यांना पचायला हलके प्रोटीन्स पण मिळतात आणि ते चांगल्या पद्धतीने जे आहे तर ते पचतं. लहान मुलं विशेषतः जी आहेत तर त्यांना आपण अन्न सुरू करतो तर त्यावेळेला भाताची पेस्ट देतो, त्याबरोबर मुगाचं कढण देतो किंवा वरणाचं पाणी देतो आणि मग ते पचायला लागल्यानंतर हळूहळू त्यांचं सॉलिड फूड जे आहे तर ते आपण त्यांना देत असतो. पंचकर्माची शुद्धी झाल्यानंतर पण ज्यावेळेला शरीरामध्ये अन्न बिलकुल शिल्लक नसतं, एक अन्नकाल आपण वाढवत असतो, तर त्यावेळेला पण आपण मुगाचं कढण पासून सुरुवात करतो. तर या पद्धतीने जर कडधान्य वापरली आणि रोजच्या आहारामध्ये 1 वाटीभर वरण तुम्ही घेतलं, म्हणजे 1 पोर्शन तुमचं प्रोटीनचा होतो. तर या शिंपी धान्याचा जो आहे तर तो चांगला परिणामकारक ठरतं ते आणि तुमच्या शरीराला जे आहे तर ते उपयोगी ठरतं. तर या पद्धतीने तुम्ही कडधान्य जी आहेत तर ती सेवन करू शकता. आता कडधान्य कोणी खाऊ नयेत? तर ज्यांना वातविकार झालेले आहेत, म्हणजे संधिवात आहे, आमवात आहे, अस्थिक्षय झालेला आहे, मणक्यांचे आजार झालेले आहेत, वाताशी संबंधित इतर काही तक्रारी आहेत, पोटदुखी आहे, अजीर्ण झालेला आहे, जुलाब उलट्या होऊन गेलेल्या आहेत, ताप आलेला आहे आणि पचनाशी संबंधित इतर म्हणजे आमांश झालेला आहे. तर अशा पद्धतीचे किंवा किडनी संबंधीचे आजार असतील, तर काही आजारांमध्ये वैद्यांच्या सल्ल्याशिवाय कडधान्य जी आहेत तर ती मोठ्या प्रमाणात तुम्ही घेऊ नये. तर या व्यक्तींनी मुगाचं कढण, वरणाचं पाणी किंवा मूग डाळीचं सूप या स्वरूपामध्ये कडधान्य जी आहेत ती वैद्यांचा सल्ला घेऊनच सुरू करायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं म्हणजे मग वात वाढणार नाही. तर आता आपण वेगवेगळी कडधान्य जी आहेत त्याचे थोडक्यात माहिती बघूयात. आता तुमच्या आसपासच्या प्रदेशामध्ये जे कडधान्य पिकतं ते तुम्हाला साम्य असतं. म्हणजे असं, की आता आपण महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तर महाराष्ट्रामध्ये ज्या डाळी उसळी होतात तर त्या आपल्याला साम्य असतात. म्हणजे मटकी खाल्ली आहे, मूग खाल्ले, तुरीची डाळ खाल्ली आहे, कधी हरभरा खाल्लाय ते चालतं. परंतु राजमा, छोले हे जे आहेत तर ते पंजाब सारखा थंड प्रदेश आहे, उत्तराखंड सारखा थंड प्रदेश आहे. तर त्या ठिकाणी त्यांची कष्टदायक जीवनशैली आहे आणि अतिशय थंडी असते. त्यामुळे त्यांना ते खूप चांगलं पचतं किंवा सबंध उडदाची डाळ तिथे मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तीही त्यांना उत्तम प्रकारे पचते. पण तशाच पद्धतीच्या उसळी म्हणजे आपण छोले, राजमा जर रोज खायला लागलो, तर ते महाराष्ट्रामध्ये इथे पचत नाही. तर मग ते कधीतरी खायला चवीत बदल म्हणून काही हरकत नाही. तेही हिवाळ्यामध्ये खूप छान पद्धतीने पचतं. इथे जे आहे महाराष्ट्रामध्ये तर जे आपल्या आजूबाजूला पिकणारी कडधान्य, मूग, मटकी, कुळीथ, कुळीथ जे आहेत तर ते उष्ण असतात. त्यामुळे पित्त प्रकृतीवाल्यांनी ते जरा जपून खावेत. तर ह्या पद्धतीची कडधान्य जी आहेत तर ती आपण सेवन करायला हवी. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी मूग, मसूर आणि तूर जे आहेत त्यांचा समावेश आहारामध्ये करावा आणि इतर कडधान्य जी आहेत ती अधूनमधून वापरावी. आता आपण कडधान्य जी आहेत प्रत्येकी ती त्याचे थोडक्यात गुणधर्म बघूयात. आता हरभरा जो आहे तर तो बल देणारा आहे, गोड आहे, रुची उत्पन्न करणारा आहे. मांसाला बल चांगला देतो. सालीसकट खाल्ला तर त्याच्यापासून आयर्न वाढायलाही मदत मिळते. प्रोटीनचा खूप चांगला सोर्स आहे. परंतु तो वात वाढवणारा आहे, पचायला जड आहे आणि त्याच्यामुळे आधमान म्हणजे पोटफुगी जी आहे तर ती निर्माण होऊ शकते. तर वात वाढवणारा आणि पित्त आणि कफ यांना उपयोगी असा हा हरभरा आहे. चणे जे आहेत तर ते हरभऱ्यापासून करतात, तर त्याला पाणी न लावता ते भाजले. आता तसेच चणे जे आहेत ते अतिशय रुक्ष असतात, म्हणजे वजन कमी करायला ते मदत करतात, मेद कमी करायला मदत करतात, परंतु ते रुक्ष असतात त्यामुळे त्याच्याबरोबर कुठलातरी स्निग्ध पदार्थ जो आहे तर तो खायला पाहिजे. तूर जे आहेत तर ते
वर्ण चांगला करणारे आहेत, ज्यांना आपला रंग उजळवायचा आहे, तर त्यांनी तुरीचं सेवन जे आहे तर ते अधिक प्रमाणात करायला काही हरकत नाही. तूर जी आहे ती ती कंपॅरेटिव्हली वात कमी करते, कफ तर ती कमी करतेच. परंतु जास्त प्रमाणात खाल्ली तर ती पित्त वाढवणारी असते. त्यामुळे पित्त आणि वाताला जिंकण्यासाठी तुरीच्या वरणावर तूप जे आहे, तर ते नक्की घ्यावं. म्हणजे मग तसं जर खाल्लं आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलं, तर तूर जी आहे ती त्रिदोष शामक होते. म्हणजे ती कफ तर कमी करतेच, पण तूप घातल्या कारणाने ती वात आणि पित्त जे आहे, तर त्यांना पण जिंकून घेते. मुगाची डाळ जी आहे तर ती दृष्टीला चांगली आहे. म्हणजे ज्यांना डोळ्यांवर काम करायचं आहे, डोळ्यांचे विकार झालेले आहेत, तर त्यांनी मुगाच्या डाळीचं सेवन अवश्य करावं. ती थंड असल्या कारणाने आणि पचायला हलकी असल्या कारणाने सगळेजण मुगाची डाळ जी आहे तर त्याचा समावेश आपल्या आहारात करू शकतात. वजन पण त्याच्याने आटोक्यात राहतं आणि वृद्ध व्यक्तींना आजारातून उठल्यानंतर मुगाचं कढण हा अतिशय उत्तम आहार आहे. त्यामुळे मुगाची डाळ जी आहे तर ती पित्त कमी करणारी, कफ कमी करणारी अशी असून सगळ्यांना हितकर आहे. थोडासा वात तर ती वाढते किंवा प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यानंतर तिच्यामुळे वात वाढू शकतो. तर ते बॅलन्स जे आहे तर आपण तेलाची फोडणी देऊन किंवा वरून तूप घेऊन किंवा तूप जिऱ्याची फोडणी देऊन जर मुगाची डाळ खाल्ली, तर ती सगळ्यांना पथ्यकारक अशी उत्तम डाळ आहे. त्यानंतर येतं कुळीथ. कुळीथ जे आहे तर ते पण सर्दी कमी करणारं, दम्यामध्ये अतिशय उपयोगी, श्वास कमी करणारं, खोकल्यामध्ये उपकारक आहे, वजन कमी करण्यासाठी सहाय्यक आहे. म्हणजे त्याचं कोरडं पीठ जे आहे ते चोळल्यानंतर मेदाचं क्षरण होतं. म्हणजे मेद जो आहे तो कमी येतो. ज्यांना खूप घाम येतो किंवा घामाला दुर्गंधी येते त्यांनी कुळथाचं पीठ जे आहे तर ते उठण्यासारखं सगळ्या शरीराला चोळून लावायला काही हरकत नाही. तर ती दुर्गंधी येणं, घाम अतिप्रमाणात येणं ते पण त्याच्याने कमी होतं. मात्र ते उष्ण असल्या कारणाने पित्त प्रकृतीच्या व्यक्ती किंवा उष्ण ऋतू म्हणजे उन्हाळ्यासारखा ऋतू आहे, ऑक्टोबर हीट आहे, तर त्यावेळेला कुळथाचं जे आहे तर तो वापर मर्यादित ठेवावा किंवा पित्त प्रकृतीवाल्यांनी त्याचा उपयोग जो आहे तर तो जपून करावा. मसूर जे आहे तर मसूर पण वर्ण खूप चांगला करणारी आहे. म्हणजे तुम्ही फेस पॅक वापरत असाल किंवा दिवाळीचं उठणं करत असाल तर त्यात जर मसुरीची डाळ वापरली तर वर्ण उजळवायला ती मदत करते. एक प्रकारचं शायनिंग जे आहे ते पण त्वचेला त्याच्यामुळे निर्माण होतं. त्वचा स्निग्ध आणि मऊ अशी चांगली होते. पोटामध्ये घ्यायला पण त्याच्यामध्ये जे प्रोटीनच्या चेन्स आहेत तर त्या इझिली ब्रेकडाऊन त्याचं होतं. म्हणजे मसुरीची डाळ जी आहे तर ती पचायला हलकी आहे, ती पण थंड आहे, पथ्यकारक आहे. सगळेजण त्याचा वापर करू शकतात. पुन्हा ती थोड्या प्रमाणात जे आहे तर ते वात वाढवते. मात्र कफपित्त ती चांगल्या पद्धतीने कमी करते. त्यामुळे पुन्हा ती तुपाबरोबर जर घेतली तर मसुरीची डाळ पण खूप पथ्यकारक जी आहे अशी ठरू शकते. वाटाणा जो आहे तर ओला वाटाणा किंवा भिजवून केलेला जो वाटाणा आहे तर तो पण वातवर्धन करणारा आहे, पोटफुगी करणारा आहे, पचायला जड आहे, मात्र तो बल देणारा, शुक्र वाढवणारा असा आहे, रुची उत्पन्न करणारा आहे. त्यामुळे ज्यांना पचनाचे विकार आहेत त्यांनी वाटाणा जो आहे तर तो जपून खायचा आहे. उडीद जे आहे तर उडीद स्निग्ध आहेत, काही प्रमाणात उष्ण आहेत, कफ वाढवणारे, मेदाला बल देणारे आहेत, स्नायूंना बल देणारे आहेत. जे व्यायाम करणारे व्यक्ती आहेत किंवा ज्यांना बल वाढवायचं आहे, वजन वाढवायचं आहे, स्नायूंची ताकद वाढवायची आहे, त्यांनी उडदाची डाळ जी आहे तर ती अवश्य सेवन करावी. ज्यांना शुक्रवर्धनाची आवश्यकता आहे त्यांनी पण उडदाची डाळ जी आहे ती अवश्य सेवन करावी. अख्खे उडीद जे आहेत तर ते तुम्हाला पचत असतील तर त्याचं सेवन करायलाही काही हरकत नाही. उडीद जे आहेत ते विशेषतः हिवाळ्यामध्ये वापरले जातात कारण बल त्याच्यामुळे चांगलं वाढतं. मात्र ते थोडेसे उष्ण असल्या कारणाने ते पित्तकर आहेत. त्यामुळे पित्त वाल्या व्यक्तींनी ते तुपाबरोबर किंवा तेलाबरोबर जे आहे त्याचं सेवन करावं. आणि ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी उडीद जे आहेत ते व्यवस्थित खायला हरकत नाही. पचनशक्ती कमी असेल तर उडदाचा वापर पण जपून करायला हवा. पावटे जे आहेत तर ते मलाला अवष्टंभ करणारे आहेत, बांधून ठेवतात मलाला, पोटफुगी करणारे आहेत, शरीरात वात वाढवणारे आहेत, दृष्टीला हानिकारक आहेत. त्यामुळे पावटे जे आहेत तर ते शुक्र वाढवणारे, थोडेसे बल देणारे आहेत. त्यामुळे हिवाळ्यात सेवन करावे आणि थोडेसे जपून वापरावे कारण ते विदाह पण निर्माण करतात. तर ह्या पद्धतीने आपण ढोबळमानाने जी नेहमी कडधान्य वापरतो त्याचे उपयोग जे आहेत ते बघितलेले आहेत. तर अशा पद्धतीने शिंबी वर्ग किंवा कडधान्य उसळी जे आहेत
तर त्यांचा वापर जो आहे तो तुमच्या रोजच्या आहारात तुम्ही नक्की करावा. ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांनी पातळ वरण, कढण, सूप या स्वरूपामध्ये करावा. मध्यम ज्यांची पचनशक्ती आहे त्यांनी वरण, डाळ, आमटी या स्वरूपामध्ये करावा. ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे त्यांनी मोड आणून कडधान्य शिजवून किंवा उसळी करून वापरावं. पण त्याच्या बरोबरीने तुपाचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. लिंबाची फोड त्याच्याबरोबर पिळून घेतली पाहिजे किंवा ते सेवन केल्यानंतर ओवा खाणं किंवा फोडणी देताना हिंगाचा वापर करणं, असे पाचक पदार्थांचा त्याच्या बरोबरीने वापर केला तर ते अतिशय उत्तम पद्धतीने पचतात आणि सगळ्यांना त्याची आवश्यकता असते. ते शरीराला रिपेअर करण्याचं खूप चांगलं कार्य करतात. तेव्हा आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये या आहारामध्ये जो त्याचा समावेश केलेला आहे, तर तो आपण तसाच ठेवूया आणि अधिक डोळसपणे शिंबी धान्याचा जो आहे तो वापर आपल्या स्वयंपाकात करूयात. नमस्कार.